भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर मुरित्केमधील नवी दृश्य समोर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त। पाकिस्तानच्या 6 भागांमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका। लाहोरच्या जुन्या विमानतळासह नसीराबाद, घोटकी, जगवाल, गुजरावालामध्ये मोठे स्फोट। स्फोटानंतर पाकचं हवाई क्षेत्र रिकामं। ऑपरेशन सिंदूर नंतर संसद भवनात सर्वपक्षीय बैठक। बैठकीसाठी सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह इतर नेते दाखल। अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला। ऑपरेशन सिंदूर नंतर डोवाल पंतप्रधान मोदींची पुन्हा घेतायत भेट। पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच। कालपासून सुरू असलेल्या गोळीबारात 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू। पुंछ सेक्टरमधील गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमारही शहीद। ऑपरेशन सिंदूरचा बदला घेऊ अल कायदाची भारताला पोकळ धमकी। हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना अल्लाह जन्नतमध्ये स्थान देईल। ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी संघटना अल कायदा सैरभैर। आम्ही शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ। योग्य उत्तर कसं द्यायचं पाकिस्तानला माहिती। शहबाज शरीफची दरपोक्ती। अमृतसरच्या जथुवाल जवळ पाकिस्तानी मिसाईल आढळलं। पाकिस्तानचा मिसाईल हल्ला भारतानं हाणून पाडला। पाकला मदत करणाऱ्या चीनची भाषा ऑपरेशन सिंदूर नंतर बदलली। पाकिस्तानने संयमाने घ्यावं। युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं काही करू नये, चीनचा पाकिस्तानला सल्ला।